नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण बघत आहे डिजिटल टेक्निक चॅप्टर नंबर 2 लॉजिक गेट अँड बुलियन अल्जेब्रा आणि आजचा आपला लेक्चर नंबर 3 आहे आणि टॉपिक सुरू आहे बुलियन अल्जेब्रा। याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण 7 प्रॉब्लेम घेतले होते, आता त्याच्या समोरचे घेणार आहोत। तर सर्वात आधी फॉर्म्युल्याचे रिव्हिजन लक्षात ठेवा। अँड लॉ खूप इम्पॉर्टंट आहे, अँड लॉ आणि ऑर लॉ याचे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत। आता लक्षात ठेवा, अँड लॉ मध्ये a इंटू 0 a डॉट 0 म्हणजे 0 0 सोबत मल्टिप्लाय केलं तर काय होणार 0। तसाच a डॉट 1 असला तर a बनते, a इंटू 1 a। तसाच विद्यार्थी मित्रांनो a डॉट a असला तर aच होते आणि त्याच्यानंतर a इंटू a बार आला जवळ तर तो 0 बनते। हा अँड लॉ आहे। तसाच ऑर लॉ बघा, a प्लस 0 असला तर aच बनेल, त्यानंतर a प्लस 1 असला तर इथं 1 बनणार, a प्लस a म्हणजे aच येणार, त्यानंतर a इंटू a प्लस a बार असला तर 1 येते। तर हे अँड लॉ आणि ऑर लॉ। तसेच डी मॉर्गनचे 2 थेरम आहेत, ते पण महत्त्वाचे आहेत, तर लक्षात ठेवा। डी मॉर्गन लॉ त्यातला पहिला आहे की जर समजा ए बी असला, ए बी बार इंटू मध्ये असेल तर ह्या प्लस बनते, याला सेपरेट करू शकता, ए बार प्लस बी बार। आणि सेकंड डी मॉर्गन्स म्हणते की जर ए प्लस बी बार असला तर त्याला तुम्ही म्हणू शकता ए बार इंटू बी बार। हा काय करते, प्लस असला तर डॉट, डॉट असला तर प्लस। तसंच बघा इनवर्स लॉ आहे, इनवर्स लॉ डबल कॉम्प्लिमेंट जर असेल तर त्याचा आन्सर ए येते। डबल कॉम्प्लिमेंट असला तर काय येते ए। आणि ड्युअलिटी थेरम आहे एक, जर समजा अँड असेल तर ऑर होते, ऑर असलं तर अँड करू शकतो आपण, ड्युअलिटी थेरम। तर याच्या समोरचे प्रॉब्लेम आता घेऊया। 7 प्रॉब्लेम झाले होते आपले, तर आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 8। प्रॉब्लेम नंबर 8 आहे सिम्प्लिफाय that a b c d प्लस a b कॉम्प्लिमेंट आणि सी डी हे आता आपल्याला सोडवायचं आहे। असं जर प्रॉब्लेम आला तर 2 मार्कासाठी येते। तर सर्वात आधी काय घ्याल तुम्ही, हे ॲज इट इज लिहिसाल ए बी सी डी प्लस ए बी कॉम्प्लिमेंट सी डी। नंतर याच्यात कॉमन काय आहे बघा, कॉमन इथं बघा ए बी आहे, हे बघा ए आहे, सी आणि डी आहे, इथं पण ए आहे, सी आणि डी आहे। तर हे कॉमन काढून घेऊ। आता हे घेतले आपण, कॉमन काढले, ए सी डी कॉमन, मग इथं काय राहिला बी प्लस बी बार, बी प्लस बी बार। आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे की जर ए प्लस ए बार असेल, ए प्लस ए बार असेल तर 1 होते। ए प्लस ए बार म्हणजे काय होते 1। बघा इथं मी आताच लिहून दिला फॉर्म्युला, ए प्लस ए बार म्हणजे काय होते 1 होते। तर इथं बघा मग बी प्लस बी बार म्हणजे काय होणार 1 होणार, बी प्लस बी बार म्हणजे किती होणार 1, याचं होणार आहे 1। बाकी सर्व जसंच्या तसं, म्हणजे इथे येणार आहे ए सी डी ब्रॅकेट मध्ये आणि हा 1। आता ए सी डी इंटू 1 ए सी डीच होईल, मल्टिप्लाय मध्ये 1 सोबत मल्टिप्लाय केलं तर त्याचे, हे इट इज द फायनल आन्सर। याला तुम्ही y इज इक्वल टू कन्सिडर करायचं, हे याचं आन्सर आलेलं आहे। एक वेळा बघा अगेन काय केलं, सिम्प्लिफाय दॅट ए बी सी डी प्लस ए बी कॉम्प्लिमेंट सी डी। मग आता इथं की नाही लेट कन्सिडर y केला, y इज इक्वल टू ए बी सी डी प्लस ए बी कॉम्प्लिमेंट सी डी। इथे ए सी डी आहे, इथे ए सी डी आहे, ए सी डी काय काढला कॉमन, इथं काय राहिलं बी प्लस बी कॉम्प्लिमेंट आणि ए प्लस ए कॉम्प्लिमेंट म्हणजे होते 1, तर बी प्लस बी कॉम्प्लिमेंट म्हणजे 1, ते ए सी डी इंटू 1 ए सी डी। प्रॉब्लेम इज सॉल्व। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे प्रॉब्लेम समजलं असेल तर आपल्या चॅनलवर जर समजा तुम्ही आताही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। डिजिटल टेक्निक पूर्णच्या पूर्ण फ्री ऑफ कॉस्टमध्ये यूट्यूबवर मी शिकवत आहे, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा।
अजून कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगू शकता, जर तुम्हाला काही डिफिकल्टी झाली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला अजून कशाचा व्हिडिओ पाहिजे, कोणता टॉपिक जास्त घ्यायचा आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक फर्स्ट सेमिस्टर बेसिक मॅथमॅटिक्सचा ऑनलाईन क्लास सुरू झालेला आहे. जर तुमचे बहीण भाऊ किंवा मित्रमैत्रिणी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली असेल तर त्यांना तुम्ही आपल्या चॅनलचं नाव सुचवू शकता आणि आपला सायंकाळी 7:30ला रोज फर्स्ट इयर बेसिक मॅथमॅटिक्सचा M1 हा ऑनलाईन शिकवण्यात जात आहे यूट्यूब लाईव्हवर. तर त्यांना तुम्ही आपल्या चॅनलची लिंक शेअर करू शकता. आता बघूया प्रॉब्लेम नंबर 9. आता बघा प्रॉब्लेम नंबर 9 आहे, प्रूव्ह दॅट A plus B bar plus AB in bracket A plus B bar नंतर आहे ब्रॅकेटमध्ये A बार B इज इक्वल टू 0. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर काहीच नाही, सर्वात आधी घ्यायचा लेफ्ट हँड साईड, याचा आन्सर 0 आला पाहिजे. ओके, तर इथं घेसाल तुम्ही A प्लस बी बार, याला कॉम्प्लिमेंट म्हणतात तर मी बार म्हणतो असतो. A प्लस बी कॉम्प्लिमेंट म्हणतात पण बार म्हणतो मी. A बार A प्लस बी बार प्लस ए बी, नंतर आहे A प्लस बी बार आणि नंतर आहे A बार बी. नंतर काय करसाल विद्यार्थी मित्रांनो, या A बार B न याच्यासोबत मल्टिप्लाय करून टाकू. हे ॲज इट इज राहू द्या. A प्लस बी बार प्लस ए बी, हे जसंच्या तसं. आणि बघा A बार B इंटू A, तर इथं येणार A इंटू A बार B. याचा मल्टिप्लाय केला A बार B इंटू A, तर A इंटू A बार B. A बार B इंटू B बार, तर इथे येणार A बार B इंटू B बार. आता की नाही आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, A इंटू A बार A इंटू A बार म्हणजे होती 0. बघा हा फॉर्म्युला आहे, मी लिहून दिलेला आहे. A इंटू A बार म्हणजे काय येते 0. आता A इंटू A बार म्हणजे काय येणार 0. आता B इंटू B बार म्हणजे पण काय येणार मग 0च येणार. नाव चेंज केलेले आहेत, बाकी तर काही नाही. मग त्याच्यानुसार हा, एक मिनिट, आता A प्लस बी बार प्लस ए बी हा ॲज इट इज इन ब्रॅकेट A इंटू A बार म्हणजे 0, मग हा झाला 0. आणि B इंटू B बार हाही झाला 0. आता 0 प्लस 0 किती होते 0. A प्लस बी बार प्लस ए बी इंटू 0. आणि 0ला कशानेही मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे 0. प्रॉब्लेम इज सॉल्व. इट इज द राईट हँड साईड. पहा किती सोपी आहे. टॉपिक एकदम सोपी आहे, फक्त ते 4 4 4 8 आणि 2 10 फॉर्म्युले पाठ पाहिजे. तुम्हाला याच्यामध्ये 4 मार्काचा प्रॉब्लेम येऊ शकते किंवा 2 मार्काचा प्रॉब्लेम येऊ शकते. म्हणजे 4 आणि 2 6 मार्क्स तुम्हाला याच्यात भेटू शकतात. बघा प्रॉब्लेम नंबर 9, प्रूव्ह दॅट A प्लस बी बार प्लस ए बी अदर ब्रॅकेट A प्लस बी बार आणि अदर ब्रॅकेट A बार बी. लेफ्ट हँड साईड घेतला A प्लस बी बार प्लस ए बी, नंतर आहे A प्लस बी बार आणि नंतर आहे A बार बी. आता काय करलं, हे ॲज इट इज राहू दिलं. हे A बार बी न मल्टिप्लाय केलं. A बार बी इंटू A इंटू A बार बी आणि A बार इंटू बी, तर A बार इंटू बी बार, हे पाय A बार इंटू बी आणि इंटू बी बार. फॉर्म्युला काय म्हणते, A इंटू A बार असला तर 0 आणि B इंटू बी बार म्हणजे 0. हा 0 झाला, हा 0 झाला. 0 प्लस 0 0 आणि 0ला कशाने मल्टिप्लाय केलं तर आन्सर इज 0. प्रॉब्लेम इज सॉल्व. जर तुम्हाला हे प्रॉब्लेम समजला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 10. प्रॉब्लेम नंबर 10 आहे सिम्प्लिफाय. सॉल्व करायचं आहे आपल्याला.
y इज इक्वल टू ए बी बार प्लस ए बार प्लस ए बी आणि याला आहे कॉम्प्लिमेंट, पूर्ण याला कॉम्प्लिमेंट आहे आणि सिम्प्लिफाय करायचं आहे. तर कसं करसाल विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी हे पूर्णच्या पूर्ण लिहून घ्यायचं. y इज इक्वल टू ए बी कॉम्प्लिमेंट म्हणजे ए बी बार प्लस ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए बार प्लस ए बी आणि हा आहे कॉम्प्लिमेंट. तर सर्वात आधी इथं डी मॉर्गन थेरम अप्लाय होईल. डी मॉर्गन थेरम कसा, इथं बार आहे म्हणून इथं लावू आपण बाय युझिंग डी मॉर्गन थेरम, बाय युझिंग डी मॉर्गन थेरम. आता डी मॉर्गन थेरम बघा, मी तुम्हाला सांगतो. जर इथं ए प्लस बी बार असेल प्लस असेल तर फक्त हे चिन्ह बदलते. इथं लिहितो आपण ए बार, प्लस असेल तर डॉट होऊन जाते आणि बी बार, बाकी काहीच नाही. आणि हा जो बार आहे हा वाटला जाते त्याच्यानुसार. आता काय होणार आहे, इथं आहे ए बी बार प्लस ए बार प्लस ए बी बार. तर याला असं म्हणू शकतो आपण ए बी बार आणि हा डबल बार प्लस आहे तर काय होणार डॉट. मग इथं काय येणार ए बार आणि इथं डबल बार प्लस आहे तर काय येणार डॉट आणि इथं येणार ए बी बार. नंतर बघा आता आपल्यापाशी अजून एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला असा आहे की जर ए डबल बार असेल म्हणजे डबल कॉम्प्लिमेंट असला तर तो ए बनते. तो काय बनते, ए बनते. तर याच्यानुसार डबल कॉम्प्लिमेंट ए बी आहे तर हा ए बी बनेल. त्यानंतर डबल कॉम्प्लिमेंट काय ए आहे तर हा ए बनेल आणि हा ॲज इट इज रेल ए बी बार. नंतर बघा ए इंटू ए, इथं बघा ए इंटू ए आहे, ए डॉट ए याला जवळ आणलं मग हा बी आणि इथं आहे ए बी बार. हे सर्व डॉटमध्ये. आता मग ए डॉट ए म्हणजे काय होते विद्यार्थी मित्रांनो, ए डॉट ए म्हणजे ए होते. ए डॉट ए म्हणजे काय होते, ए होते. तर ए डॉट ए म्हणजे काय होणार, ए होणार. तर हा झाला ए. या दोनचा काय होणार, ए डॉट ए म्हणजे काय होणार, ए होणार. ए डॉट ए म्हणजे ए, मग हा झाला ए बी आणि डॉट ए बी बार. आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे ए इंटू ए बार. जर ए आहे डॉट ए बार असेल तर झिरो बनते. ए इंटू ए बार म्हणजे काय ते झिरो. हे बघा आपण लिहून दिलेलं, आताच लिहून दिला होता मी वर. ते तुम्हाला फॉर्म्युले पाठ करावं लागेल. ए इंटू ए बार म्हणजे काय ते झिरो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट प्लस सोपी प्रॉब्लेमचा तुम्हाला सॉल्व करता येतील, पण फॉर्म्युले पाठ पाहिजे. मग बघा ए बी इंटू ए बी बार म्हणजे काय येणार आहे झिरो. म्हणजे याचा फायनल आन्सर आहे वाय इज इक्वल टू झिरो. एक वेळा अगेन एक्सप्लेन करतो. प्रॉब्लेम नंबर 10, सिम्प्लिफाय y इज इक्वल टू ए बी बार प्लस ए बी कॉम्प्लिमेंट. पूर्ण कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंटचं गायब करूया युझिंग डी मॉर्गन थेरम. प्लस असेल तर डॉट होते. मग आता बघा इथं प्लस आहे तर डॉट, पहिले हे लेट कन्सिडर वाय हे केलेलंच आहे. प्लस आहे तर डॉट, प्लस आहे तर डॉट. आणि हा जो कॉम्प्लिमेंट आहे याले दिला आणि याले दिला कॉम्प्लिमेंट. नंतर मग इथं डबल कॉम्प्लिमेंट आहे ए बीला तर हा ए बी झाला. एला पण डबल कॉम्प्लिमेंट आहे तर हा ए झाला, इथं ए बी. मग हा ए इंटू ए डॉट ए, हा बी जसा आहे तसा आणि इथं ए बी. ए डॉट ए म्हणजे एच झाला, मग इथं ए बी आणि इथं ए बी बार, ए बी कॉम्प्लिमेंट. ए इंटू ए कॉम्प्लिमेंट म्हणजे झिरो, ए बी इंटू ए बी कॉम्प्लिमेंट म्हणजे झिरो. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगा. प्रॉब्लेम नंबर 10 इज द कम्प्लिटेड. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 11, सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय पहिला प्रॉब्लेम आहे y इज इक्वल टू ए बी प्लस ए बी सी प्लस ए बार बी प्लस ए बार
बी बार सी. आय थिंक असं प्रॉब्लेम मी घेतलं होतं याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पण असं झालेलं आहे. तर बघा आता हे प्रॉब्लेम आपल्याला सिम्प्लिफाय करायचा आहे. तर कसं सोडवसाल? अत्यंत सोपी आहे. y इज इक्वल टू इथे घेसाल तुम्ही ए बी प्लस ए बी सी प्लस ए बार बी प्लस ए बार बी बार सी. त्यानंतर बघायचं काही कॉमन निघते काय, काही कॉमन निघते काय. तर याच्यात जर आपण ट्राय केलं तर याच्यामध्ये ए बी आणि इथं ए बी कॉमन निघते. ओके. आणि याच्यात जर समजा आपण ट्राय केलं तर इथं या दोन पेअर्समध्ये तर इथे ए बार काय निघते, कॉमन निघते. जे कॉमन निघते ते कॉमन काढून घेऊ. त्यानुसार बघा आता इथं निघाला कॉमन ए बी, मग इथं राहिला 1 प्लस ए बी कॉमन काढला तर इथं झाला सी. इथं कॉमन काय निघाला ए बार, मग इथं काय राहिलं बी प्लस बी बार सी. असं झालं. आपल्यापाशी एक फॉर्म्युला आहे ॲडिशनवाला आहे. फॉर्म्युला असा आहे 1 प्लस ए आला तर 1 होते, 1 प्लस ए आला तर काय होते 1 होते. सिंपल फॉर्म्युला आपल्याकडे की जर 1 प्लस ए आला तर काय होणार आहे ए होणार आहे. तर हा फॉर्म्युला आपण अप्लाय करू. तसाच एक अजून फॉर्म्युला आपल्याकडे बी प्लस बी बार असला, परत तो नंतर लावूया, पहिले हा फॉर्म्युला आपण अप्लाय करून टाकू. तर इथे येणार आहे ए बी, इथं फॉर्म्युला लागेल 1 प्लस सी म्हणजे काय येणार आहे 1 प्लस इथं आहे ए बार इन ब्रॅकेट बी. आता विद्यार्थी मित्रांनो हा बी बार डॉट सी आहे, तर इथं आहे की नाही आपण फॉर्म्युला लावू शकता. तर जर डॉट असेल तर आपण काय करू शकतो ॲडिशन, तर सध्या राहू द्या बी बार सी हा ॲज इट इज ठेवलेला. नंतर काय केलं आपण ए बी इंटू 1, इथं झाला ए बी. नंतर हा ए बार जसाच्या तसा, ए बार जसाच्या तसा. त्यानंतर हा बी प्लस बी बार सी. आता बी प्लस बी बार डॉट सी आहे, तर इथं आपण बघूया कोणता फॉर्म्युला लागते का. बी प्लस बी बार डॉट सी. तर याच्यानुसार बघा आता ट्राय करूया फॉर्म्युला आहे का बी प्लस बी बार डॉट सी. आपल्याकडे हे फॉर्म्युल्यात प्लसमध्ये बघा फॉर्म्युला आहे, प्लसमध्ये फॉर्म्युला आहे की जर ए प्लस 1 असला तर ए होईल, ए प्लस ए बार असला तर ए होईल, ए प्लस ए बार असला तर 1 होईल, आणि ए प्लस ए असला तर ए होते. आणि हे फॉर्म्युला जर कॉम्प्लिमेंट असला तर प्लस, प्लस असला तर कॉम्प्लिमेंट होईल. त्यानुसार इथं प्लस बी बार सी. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, बी प्लस बी बार सी म्हणजे होती बी प्लस सी. बी प्लस बी बार सी म्हणजे होते बी प्लस सी. पहिले लिहायचा बी आणि नंतर लिहायचा सी. आता तुम्ही म्हणता सर हा कोणता थेरम लावला तुम्ही, तर सर्वात आधी बघा इथं काय केलं आपण तो थेरम लावूया कोणता ड्युअलिटी वाला. प्लस असेल तर डॉट होते, प्लस असेल तर काय होते डॉट होते, आणि डॉट असेल तर प्लस होते, प्लस असेल तर डॉट होते आणि डॉट असेल तर प्लस होते. तर त्याच्यानुसार आता कसं आहे की इथं बी प्लस बी बार इंटू सी हा एक आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. त्याच्यात एक हा आता तुम्हाला एक मी हा लिहून दिला नाही आहे, पण असं एक लॉ आहे त्याला म्हणतात इम्पॉर्टंट लॉ. काही इम्पॉर्टंट लॉ, तर त्याच्यानुसार हा एक लॉ आहे. तर हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावा लागेल. तसे करता येते किंवा असे करता येते. म्हणजे फॉर्म्युला असा आहे ए प्लस ए बार
बी असला तर तुम्ही याला म्हणू शकता ए प्लस बी. काय म्हणू शकता? ए प्लस बी. हा इम्पॉर्टन्स काही लॉ आहात तर त्याच्यातला हा फॉर्म्युला आहे. तर हा नवीन फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचा. स्टार करायला ए प्लस ए बार बी इंटू ए प्लस बी होते. तर याच्यानुसार आता हा ए बी जसा तसा त्यानं पण सॉल्व्ह केलं असतं आपण ड्युअलिटीनं तरी आलं असतं, पण इथं डायरेक्ट फॉर्म्युला असल्यामुळे फॉर्म्युला असलो. आता हा ए बार जसा तसा. आता बी प्लस बी बार सी म्हणजे काय येणार मग इथं? बी प्लस सी. बी प्लस सी. बी प्लस बी बार सी म्हणजे होते बी प्लस सी. हा बी बार गायब होऊन जाते. नंतर या ए बारने याच्यासोबत मल्टिप्लाय करा. म्हणजे इथं काय येणार? ए बी प्लस ए बार इंटू बी. इथं येणार ए बार बी आणि त्याच्यानंतर ए बार इंटू सी. इथं येणार ए बार सी. सिंपल. नंतर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला माहित आहे की ए प्लस ए बार म्हणजे 1 होते. ए प्लस ए बार म्हणजे काय होते? 1. आता बघा इथे बी आहे, इथे बी आहे, तर सर्वात पहिले बी कॉमन काढूया आपण. हे दोन कंपेअरिंग करू. पहिले यानं याच्यासोबत मल्टिप्लाय केलं आणि आता हे काय करायचं? याच्यातून कॉमन निघते, याच्यातून बी कॉमन निघते. बी जर कॉमन काढला तर इथं काय राहिलं? ए प्लस ए बार आणि इथं आहे ए बार इंटू सी. आणि फॉर्म्युला आपल्या कशी? ए प्लस ए बार ए प्लस ए बार म्हणजे काय होते? ए प्लस ए बार असला तर म्हणजे 1 होते. काय होते? 1. तर इथं काय राहिलं? इथं राहिला बी, हा झाला 1 प्लस ए बार सी म्हणजे बी इंटू 1 बी, बी प्लस ए बार सी. दिस इज द फायनल आन्सर. y इज इक्वल टू. प्रॉब्लेम इज सॉल्व. तुम्हाला समजलं नसेल तर एक वेळा मी अगेन सांगतो. प्रॉब्लेम नंबर 11. सिम्प्लिफाय y इज इक्वल टू ए बी प्लस ए बी सी प्लस ए बार बी प्लस ए बार बी बार सी. घेतला y इज इक्वल टू ए बी प्लस ए बी सी प्लस ए बार बी प्लस ए बार बी बार सी. कंपेअरिंग केले दोन दोन. मग इथे ए बी कॉमन काढला. इथं राहिलं 1 प्लस सी. इथे ए बार कॉमन काढला. इथं राहिलं बी प्लस बी बार सी. नंतर बघा सिंपल आहे फॉर्म्युला. 1 प्लस ए म्हणजे 1 होते, तर 1 प्लस सी म्हणजे 1 होणार. हे ॲज इट इज राहू दिलं. नंतर मग बघा ए बी इंटू 1 ए बी. नंतर हा ए बार आणि बी प्लस बी बार सी हे ॲज इट इज राहू दिलं. नंतर इथे एक फॉर्म्युला आहे. ए प्लस ए बार बी असलं तर ए प्लस बी होते, तर बी प्लस बी बार सी म्हणजे होणार बी प्लस सी. तर बी प्लस बी बार सी म्हणजे होते बी प्लस सी. नंतर या ए बारनं काय केलं? मल्टिप्लाय. ए बार इंटू बी, ए बार बी आणि ए बार इंटू सी, ए बार सी. मग इथं बघा इथं बी आहे, इथे बी आहे. बी काय काढला? कॉमन. इथं राहिलं ए प्लस ए बार प्लस ए बार सी आणि ए प्लस ए बार म्हणजे 1. ए प्लस ए बार म्हणजे 1. बी इंटू 1 बी, बी प्लस ए बार सी. दिस इज द फायनल आन्सर. प्रॉब्लेम नंबर याच्यातलं 11 मधलं ए हे कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यातलं सेम प्रॉब्लेम 11 मधलं बी. आता आपण सॉल्व्ह करूया. सिम्प्लिफाय y इज इक्वल टू ए प्लस बी नंतर ए प्लस बी बार आणि नंतर आहे ए बार प्लस बी. तर सर्वात आधी हे जसं तसं लिहिसाल गिवन y इज इक्वल टू ए प्लस बी नंतर ए प्लस बी बार नंतर ए बार प्लस बी. आता या प्रॉब्लेममध्ये काय करायचं? सिंपल काय करायचं? या दोन याचा मल्टिप्लाय करू. याचाही केला चालला असता, कशाचाही मल्टिप्लाय करू शकता तुम्ही. आता बघा ए इंटू ए, हा झाला ए डॉट ए. ए इंटू बी म्हणजे प्लस ए डॉट बी बार. यानं ए इंटू ए, ए इंटू ए, ए इंटू बी बार, ए इंटू बी बार. मग बी इंटू ए म्हणजे की तो ए बी बनते आणि बी इंटू बी बार इथं बी इंटू बी बार आणि इथं राहिलं ए बार प्लस बी. काय केलं आपण? मल्टिप्लाय. ए इंटू ए, ए इंटू ए, ए इंटू बी बार, ए इंटू बी बार, बी इंटू ए म्हणजे की ए इंटू बी आणि त्यानंतर बी इंटू बी बार, बी इंटू बी बार, ए बार प्लस बी बार हे ॲज इट इज. आता आपल्याशी फॉर्म्युले बघा. जर ए डॉट ए असला तर 1 होते आणि बी इंटू आणि ए इंटू ए बार असला तर 0 होते. ए इंटू
ए बार असला तर काय होते 0 आणि लक्षात ठेवा ए इंटू ए म्हणजे ए होते सॉरी 1 नाही व ए होते ए इंटू ए म्हणजे किती होते ए होते आणि बी इंटू ए बार असला तर 0 तर याच्या जागी बनणार आहे 1 आणि याच्या जागी बनणार आहे 0 हा 0 बनेल कारण की बी इंटू बी बार आहे ए इंटू ए बार 0 होते फॉर्म्युले तुम्ही पहिले नोट डाऊन करायचे लिहून घ्यायचे अँडचे फॉर्म्युले ऑरचे फॉर्म्युले आणि नंतर हे प्रॉब्लेम सोडवायचं जवळ असू द्या एका साईडला आता बघा ए इंटू ए म्हणजे काय येणार ए येणार प्लस हा ए बी बार जसाच्या तसा प्लस ए बी जसाच्या तसा आणि बी इंटू बी बार म्हणजे 0 येणार नंतर ए बार प्लस बी ए बार प्लस बी नंतर हे ॲज इट इज राहू द्या ए प्लस ए बी बार प्लस ए बी प्लस 0 ए बी आणि इथं आलेला आहे ए बार प्लस बी नंतर काय करसाल सिंपल आहे मल्टिप्लाय करू असंही मल्टिप्लाय केलं चालतं किंवा असंही या ए बारने याच्यासोबत मल्टिप्लाय करू मग इथं 2 आहात इथं 3 आहात म्हणून असा केला मल्टिप्लाय मग बघा ए बार इंटू ए इंटू ए बार इंटू ए बी बार तर इथं येणार प्लस इथं प्लस आहे आता ए बी बार इंटू ए बार म्हणजे की तुम्ही असं लिहू शकता ए इंटू ए बार लिहू शकता आणि ए बार इंटू ए बी डबल ए बी इंटू ए बार या ए बारनं मल्टिप्लाय ए बार इंटू ए इंटू ए बार इंटू ए बी ए इंटू म्हणजे ए इंटू बी बार इंटू ए बार आणि ए बार इंटू ए बी तर ए बी इंटू ए बार तसंच प्लस या बी ने याच्यासोबत मल्टिप्लाय बी इंटू ए म्हणजे ए बी इंटू ए बी बार तर इथे येते ए बी बार इंटू बी म्हणजे ए बी बार इंटू बी आणि बी इंटू ए बी इंटू बी काय केलं बी बार बी इंटू ए हा झाला ए बी इंटू ए बी बार इंटू बी आणि बी इंटू ए बी इंटू बी आता आपल्यापाशी फॉर्म्युला आहे ए डॉट ए असला तर काय ते फॉर्म्युलानुसार ए डॉट ए म्हणजे ए होते आणि ए डॉट ए बार म्हणजे 0 होते लक्षात ठेवा ए इंटू ए बार म्हणजे होते 0 तर याच्यानुसार हा झाला 0 ए इंटू ए बार हा पण काय झाला 0 ए इंटू ए बार याच्यात आहे ना हा ना आहे त्यानंतर ए इंटू ए बार हा पण काय झाला 0 नंतर ए बी हे जसं तसं रे बी इंटू बी बार हा पण काय झाला 0 आणि इथं काय येणार बी इंटू बी म्हणजे ए इंटू ए होते तर बी इंटू बी म्हणजे काय होणार बी म्हणजे कसं येणार इथं येणार ए इंटू ए बार 0 ए इंटू ए बार 0 ए इंटू ए बार 0 हा ए बी ॲज इट इज हा बी इंटू बी बार 0 आणि ए आणि बी इंटू बी म्हणजे काय होणार बी होणार मग इथं काय राहिलं ए बी प्लस ए बी अजून एक फॉर्म्युला आपल्या कशी ए प्लस ए म्हणजे किती होते सांगा ए प्लस ए होते ए प्लस ए काय होतो ए होतो तर ए बी प्लस ए बी किती होणार ए बीच होणार हा काय होणार ए बी प्रॉब्लेम इज सॉल्व विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच याची जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा TCC अकॅडमी बाय तायडे सर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि याच्यावर टोटली जेवढे लेक्चर झाले आहेत त्याच्या सर्व PDF आणि रेकॉर्डिंग तुम्हाला तिथं अवेलेबल करून भेटेल धन्यवाद ते पण फ्रीमध्ये त्याची फीज वगैरे काही लागणार नाही बाकीचा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला बघू ओके बाय